नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देशातल्या 5 राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. त्याचा निकाल 4 मे रोजी येणार आहे. परंतु सध्या एक्झिट पोलचे आकडे बाहेर आले आहेत. 5 राज्यांच्या 5 एक्झिट पोलचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. 15 वर्षानंतर, तब्बल 15 वर्षानंतर, म्हणजे 3 निवडणुकानंतर पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलताना दिसत आहे. म्हणजे बंगालमध्ये भाजप आणि ममता बॅनर्जी यांचा पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस TMC यांच्यात जोरदार अटीतटीची लढत झाली आहे. आणि त्यात भाजपने बाजी मारली असे बहुतांश एक्झिट पोलचे निष्कर्ष आहेत. आणि त्याचा प्रमुख आधार म्हणजे ते व्होटिंग आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं व्होटिंग 92% झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 91% झालं. तर हे जे वाढलेलं मतदान आहे ते बरंचसं बोलकं आहे की कोणाची सत्ता येत आहे. कारण पहिल्यांदाच एवढं प्रचंड मतदान झालेलं आहे. महिला वोट बँक, महिलांनी यावेळेला कोणाच्या बाजूने मतदान केलं त्यावर निकाल गेला आहे. म्हणजे बंगालमध्ये सत्तेसाठी 148 जागा पाहिजेत. 148 आमदार तुमचे निवडून आले पाहिजेत. एकूण जागा आहेत 248. म्हणजे एवढं, म्हणजे ममता बॅनर्जीच्या विरोधात भाजपने खुद्द मोदी, अमित शहा यांनी जोरदार ताकद लावली. तरीसुद्धा दीदी सहजासहजी हार मानायला तयार नाही असं वातावरण आहे बंगालमध्ये. परंतु यावेळेला बंगालच्या मतदारांनी ठरवलेलं दिसतंय आणि तेच एक्झिट पोलमध्ये बोलत आहे की यावेळी महिलांची मतं, महिला वोट बँक ही भाजपकडे वळताना दिसली आहे. अर्थात 4 मे रोजी नेमका निकाल हाती येईल. कारण म्हणजे आकडे किती खरे असले, किती असले तरी शेवटी ते एक्झिट पोल आहेत. एक्झिट पोल म्हणजे मतदाराने मतदान केल्यानंतर बाहेर आल्यावर सांगितलेला आकडा. मतदान करून आल्यानंतर तो सांगेल की बाबा मी या पक्षाला मतदान केलं, त्याला एक्झिट पोल म्हणतात. तर हा एक्झिट पोल पहिल्यांदा 1988 मध्ये झाला. VP सिंग विरुद्ध काँग्रेसचे अनिल शास्त्री, म्हणजे लालबहादूर शास्त्रींचा मुलगा, अशी ही निवडणूक होती उत्तर प्रदेशातली. त्यात VP सिंग 1 लाखाने विजयी झाले होते. त्यावेळी एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला होता. VP सिंग विजयी झाले होते. तो पहिला एक्झिट पोल. त्यानंतर एक्झिट पोल लोकप्रिय झाला आणि सध्या आता एक्झिट पोलचा जमाना आहे. पेव फुटला आहे. सर्वाधिक उत्सुकता ही बंगालच्या निवडणुकी संबंधात आहे. बंगालनंतर दुसऱ्या नंबरवर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि TVK म्हणजे अभिनेता, फिल्मी अभिनेता विजय थलपती याचा एक पक्ष आहे TVK नावाचा. तर या विजय थलपतीच्या पक्षाने यावेळी चांगली मुसंडी मारल्याचं बोललं जात आहे. पहिल्यांदाच लढतोय थलपती, पण त्याच्या पक्षाने यावेळी जोरदार मुसंडी मारली असं बोललं जात आहे. तसं झालं तर यावेळेला चमत्कार म्हणजे भूकंपच असेल तो तामिळनाडूमध्ये.
द्रमुक विरुद्ध थलपती अशी ते फाईट आहे. नंतर दुसरे दोन राज्य म्हणजे आसाम आणि पुद्दुचेरी, तिथे पुन्हा कमळ फुलताना दिसत आहे. केरळमध्ये काँग्रेस येत आहे. एकूणच यावेळेला मोदी आणि अमित शहा यांनी बंगालची निवडणूक अंगावर घेतली होती. अमित शहा आणि मोदींची लोकप्रियता अजूनही आहे का, याचा निकाल या निकालामध्ये यावेळेला दिसेल. एक्झिट पोल बाजूला ठेवा, पण पण निकाल म्हणजे दिदीचा तर निकाल लागणारच आहे. पण दिदीसोबत मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे का, हे या निवडणुकीचे निकाल सांगणार आहेत. कॉमेंट करा, तुम्हाला काय वाटते.